जय जय श्रीराम. बंधू भगिनींनो, मी व्यासपीठावरची क्षमा मागतो. आपले व्यासपीठावरचे सर्व नेतृत्व उपस्थित बंधू भगिनी 5 पासून 10 मिनिटांनी इथनं माननीय नितीनजींना नाशिकला जायचं आहे, नाहीतर हेलिकॉप्टर उडू शकणार नाही आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. खरं तर आपल्या सर्वांना भेटण्याकरता मोदीजीच्या मंत्रिमंडळातले जे अत्यंत महत्वाचे संपूर्ण देशाला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सटाणा पासून तर त्या ठिकाणी चांदवड पर्यंत, चांदवड पासून तर नागपूर पर्यंत त्यांनी संपूर्ण विकसित महाराष्ट्र करण्याकरता मागच्या 10 वर्षात आपल्याकरता मंत्री म्हणून काम केलं. असे माननीय नितीनजी या ठिकाणी आले आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवून चांदवडकरांनी नितीनजींचं आपण सर्वांनी स्वागत करूया. 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या भारतीताई पवार यांच्या कमळ चिन्हावर प्रचंड बहुमताने मतदान करून त्यांना विजयी करावं. आपल्या सर्व परिवाराने, आपल्या सर्व नातेवाईकाने, आपल्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व जनतेने त्यांच्याकडे जाऊन त्यांचं मत आणि मनपरिवर्तन करून माननीय भारतीताईला मतदान करावं अशी विनंती करण्याकरता देशाचे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी आले होते. त्यांनी आपल्याला विनंती केली होती की माझा संदेश, माझा नमस्कार घरोघरी पोहोचवा. आज माननीय नितीन गडकरीजी साहेब आले आहेत. खरं तर विकासाची बाजू मांडण्याकरता आले आहेत. शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून देण्याकरता आले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये शेतकरी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे असे नितीनजी या ठिकाणी आले आहेत. बंधू भगिनींनो, 20 तारखेचं मत हे खऱ्या अर्थाने भारतीताईचं मत प्रधानमंत्री मोदीजी करता आहे. आणि मला अभिमान आहे की जेव्हा जेव्हा मी दिल्लीला पक्षाचा अध्यक्ष म्हणून गेलो तेव्हा भारतीताई पवारांनी संपूर्ण देशामध्ये आरोग्याचं काम करण्याकरता एक मोठी मदत माननीय मोदींच्या सरकारमध्ये जनतेकरता केली. आसाम पासून तर गुवाहाटी पर्यंत, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत कोरोनाच्या काळामध्ये आपला जीव, आपला परिवार जेव्हा धोक्यामध्ये होता तेव्हा भारतीताई माननीय प्रधानमंत्री मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या सर्वांना कोरोनातून जीव वाचवण्याकरता लसीकरण असेल, आपल्याकरता सेवा कार्य असेल, हे सर्व सेवा कार्य माननीय भारतीताई पवारांनी केलं. खरं तर या देशाच्या अत्यंत उत्कृष्ट मंत्री म्हणून आपल्या दिंडोरी लोकसभेचं नाव संपूर्ण देशामध्ये ज्यांनी उंच करण्याचं काम केलं असे आपल्या भारतीताई पवार आहेत, असे आपल्या भारतीताई पवार आहेत. आणि 20 तारखेचं मत म्हणजे विकसित देशाकरता आहे. बंधूंनो, आपल्याला जेव्हा 4 जूनला निकाल लागेल, 4 जूनला निकाल लागेल, या चांदवड मधनं, या दिंडोरी मधनं एवढे कमळ त्या ठिकाणी काढा, एवढे कमळ त्या ठिकाणी मतदारात आले पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे आपण लक्ष्मी पूजन करतो. लक्ष्मी पूजनाची लक्ष्मी कशावर येतं? कशावर येतं लक्ष्मी? लक्ष्मी पूजनाची लक्ष्मी कशावर येतं? दिंडोरी लोकसभेच्या विकासाची लक्ष्मी कमळावर आल्याशिवाय राहणार नाही. ती कमळावर आल्याशिवाय राहणार नाही. 20 तारखेचं मत म्हणजे पुढचे 5 वर्ष गरिबांना रेशन मोफत देणारं मत आहे. 20 तारखेच्या कमळाचं मत 5 वर्ष मोफत रेशन मिळणार आहे. 20 तारखेच्या कमळाचं मत 3 कोटी लोकांना नवीन घरं मिळणार आहेत. 20 तारखेचं मत 4 कोटी महिलांना लखपती दिदी करणारं मत आहे. खरं तर 20 तारखेचं मत मोदी सरकार, माननीय नितीनजी बसले आहेत, असं सूर्यघर मिळणार आहे. जे सूर्यघर 1 कोटी घरावर लागणार आहे. दिंडोरीच्या प्रत्येक मध्यमवर्गीय गरीब माणसाच्या घरावर लागणार आहे. 20 तारखेचं मत जेव्हा कमळावर जाईल, मोदीजी प्रधानमंत्री बनतील, भारतीताई निवडून जातील, या प्रत्येक घरावर मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जे घर मिळणार आहे, सूर्यघर मिळणार आहे. पुढचे 15 वर्ष तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही, असं सूर्यघर 20 तारखेच्या मतदारातून मिळणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, मोदीजींनी 350 मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर 20 तारखेचं मत मागितलं आहे. तुम्ही जर बघितलं 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी वचननामा दिला, संकल्पपत्र दिला. 20 तारखेचं मत 350 विकासाच्या मुद्द्यावर मत देणं होणार आहे.
ठिकाणी नितीनजी बसले आहे. या देशामध्ये नवीन 40,000 किलोमीटरचे नवीन रस्ते करणारे हे मत आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, एक अत्यंत इमानदार सज्जन राहुल आहेर ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण चांदवडमध्ये काम करताय. नितीनजी, मला अभिमान आहे, राहुल आहेर असा आमदार आहे की मंत्रालयाचे 7 मजले आणि विधानमंडळाची गोल इमारत, त्या इमारतीमध्ये या 5 लाख लोकांची वकिली करून या महाराष्ट्रातल्या मेरिटचा आमदार कोणी असेल तर राहुल आहेर आहे. राहुल आहेर आहे. अशा राहुल आहेरच्या नेतृत्वामध्ये भारती पवारांना प्रचंड मतदान करा, प्रचंड मतदान करा अशी विनंती मी आपल्याला करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.